नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. लोकनेते कैलासवासी सूर्यकांतदादा माने देशमुख यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत अनेक लोकउपयोगी विकास कामे केली. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यासाठी समर्पित केले. त्यांचे कार्य आणि जीवन प्रवास आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते पांडुरंगभाऊ माने देशमुख यांनी केले. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती, लोकनेते कैलासवासी सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या 86व्या जयंतीनिमित्त वेळापूर येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते पांडुरंगभाऊ देशमुख हे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकनेते कैलासवासी सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले वेळापूर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक प्रणित कांबळे यांचा पदभार स्वीकारल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच पोलीस सेवेत निवड झालेल्या प्रज्वल धनवटे, कर्तव्य धनवटे आणि सानिका वाडकर यांचाही विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंगभाऊ माने देशमुख, आनंदराव माने देशमुख, हरीश मेटकरी, दत्तात्रय माने, अमरसिंह माने देशमुख आणि अमृतराज माने देशमुख यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते पांडुरंगभाऊ माने देशमुख, मदनसिंह माने देशमुख, संदीप माने देशमुख, गोपाळ घाडगे आणि हरीश मेटकरी यांनी कैलासवासी सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या सामाजिक, राजकीय आणि विकासाभिमुख कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असे आवाहनही वक्त्यांनी केले. तसेच लोकनेते कैलासवासी सूर्यकांतदादांनी वेळापूर येथे केलेल्या कार्याचा यावेळी उल्लेख करण्यात आला. यामध्ये दादांचे सहकारी कैलासवासी शंकरराव पाटील यांनी दादांच्या सांगण्यावरून पिण्याच्या पाण्यासाठी 5 एकर जमीन देण्याची सोय केली. वीज वितरण कंपनीला ट्रस्टची 5 एकर जमीन दिली. शाळा व महाविद्यालयांसाठी दादांचे सहकारी कैलासवासी केशवराव दादा माने देशमुख यांनी 2 एकर जागा दिली. जनावरांच्या दवाखान्यासाठी श्रीयुत पांडुरंगभाऊ माने देशमुख यांनी 7 गुंठे जागा दिली. याचा महत्त्वपूर्ण उल्लेख करण्यात आला. या कार्यक्रमास वेळापूर सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख, मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब माने देशमुख, माजी संचालक आनंदराव माने देशमुख, पांडुरंगभाऊ माने देशमुख, अमृतराज माने देशमुख, पांडुरंग पणासे, बाळासाहेब दाहिंजे, संदीप माने देशमुख, उत्तम मगर, मदनसिंह माने देशमुख, गोपाळ घाडगे, उमेश भाकरे, चंद्रकांत आडत, ॲडव्होकेट रामचंद्र ताटे, ॲडव्होकेट दत्तात्रय राऊत, माळीसाहेब, राजकुमार बनसोडे, विश्वास वाघे, उमेश बनकर, सुधाकर इनामदार, राहुल माने देशमुख, वीरकुमार दोशी, तात्या काळे, महेश काळे, नितीन चौगुले, बाळासाहेब खपारे, पोलीस पाटील सतीश माने देशमुख, सचिव दीपक माळवतकर, विनायकराव माने देशमुख, धैर्यशील माने देशमुख, भारत माने देशमुख, विश्वजित माने देशमुख, दत्तात्रय माने, आप्पा अडसूळ, अर्जुन भाकरे, मधुकर इंगळे, ज्ञानेश्वर चव्हाण, मनोहर भाकरे, शिवाजी आडत, ज्ञानेश्वर शिंदे, अशोक साबळे, संजय पणासे, महेश साठे, संभाजी माने देशमुख, गिरीश कुलकर्णी, दीपकराव चव्हाण, प्रवीण माने, सुखदेव जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास कदम पाटील यांनी केले. तर शेवटी वेळापूर सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. परिषदेचे उपाध्यक्ष, माळशिरस पंचायत समितीचे सभापती आणि या वेळापूरच्या सोसायटीमध्ये काम करत असताना, या परिसरामध्ये काम करीत असताना दादांनी खरं कार्य केलं. मग लाईटचं असेल, पाण्याचं असेल, खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीनं खतं मिळावती, त्यांना वेळेला त्यांच्या रोपं व्हावं, त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, याच्यासाठी सुद्धा दादांनी चांगली सोसायटी चालवली. या ठिकाणी खरं शिक्षणाची सोय व्हावी म्हणून या ठिकाणी शाळेला त्यांनी जागा दिली. लाईटचा प्रश्न मिटावा म्हणून MSCBला जागा दिली. असे अनेक दादांनी सामाजिक उपक्रम राबवले. आज दादा नाहीत, परंतु दादा कार्याच्या रूपानं आज सुद्धा या वेळापूरच नव्हे तर या माळशिरस तालुका, सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या कार्याच्या रूपानं आहेत. अशा दादांचं खऱ्या अर्थानं जयंती असेल, पुण्यतिथी असेल, त्यांचा सर्व परिवार आहे, त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व मित्रपरिवार, त्यांच्यासोबत काम करणारे राजकीय नेते मंडळी, अशा
दादांना खऱ्या अर्थानं माझ्या कदम पाटील परिवारांकडून मी भावपूर्ण अंतःकरणपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. आणि खरं दादांची जी काय कार्याची अखंड ज्योत आहे, ती अखंड ज्योत त्यांच्या परिवारानं पुढं चालू ठेवलेली आहे. अजून चालू ठेवण्याकरता सर्वांनी त्यांना आपण दादाच आहेत अशा पद्धतीनं सहकार्य करावं अशी एक भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. कुटुंबाचं आभार व्यक्त करतो. आता सगळ्यांच्या भाषणातून ऐकले की चांगले विचार समाजकारण ज्या पद्धतीनं केलेलं आहे, तर तो वारसा सर्व जणांनी मिळून एकत्रपणे पुढे न्यायला पाहिजे अशी सर्वांच्या वतीनं मी इच्छा व्यक्त करतो. आणि कैलासवासी सूर्यकांत दादांची आज 86वी जयंती आज आपण साजरी करतो. दादाने गावासाठी अहोरात्र कष्ट केलं. दादांनी प्रत्येक माणसाची जी काही स्थिती त्यांना चांगली माहीत होती. माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. मी अगदी मला तेव्हा 5वी-6वीला असेल आणि माझ्या दाजींचं त्यांचं पूर्ण झालेलं होतं आणि त्यांच्या नोकरीसाठी त्या काळामध्ये दादांच्याकडे जे सायकलवर जात होते. मग सायकलवर जात असताना दादांनी त्या नोकरीसाठी त्यांनी जे काय विचारपूस केली आणि त्यांच्या ज्या नोकरीचा त्यांनी मार्ग सुलभ करून दिला. आणि तेव्हा मी लहान होतो. आलेल्या प्रत्येक म्हणजे अतिथींचं कशा पद्धतीने त्यांचं स्वागत करायचं किंवा काय, मी लहान असताना मला त्यांनी म्हणजे भावना माहीत असेल बाहेरची तर माझी ओळख येतो त्या काळात. कारण मी लहान होतो तेव्हा त्यांना चहा दिला, पण मला त्यांनी चहा देऊन दिला नाही. मला नाही म्हणले की मी गावात एकूण म्हणजे आते होते त्यांनी सांगितले बाबा चहा नाही देता, त्याला दूध आणून द्या. दूध आणून दिलं आणि मला दूध घेतलं. दादाने तेव्हा माझ्या अंगावरती हात म्हणजे हे टाकली होती, छाप टाकली होती की दादा मला म्हणले की बाबा बाळा तू मोठं हो आणि मोठं झाल्यानंतर तू शिक, भरपूर शिक आणि नोकरीसाठी जेव्हा मी असे तेव्हा तू माझ्याकडे ये. आणि तेव्हा आल्यानंतर माझ्याकडे तुझ्या नोकरीची जबाबदारी लागली किंवा शिक्षणाची जबाबदारी लागली. हा मला अगदी तळमळीने माझ्या जीवनामध्ये ते प्रसंग आठवतो. दादानी खरोखर गावासाठी भरपूर काही केलेलं आहे. गावाच्या विकासासाठी त्यांनी बरेच काही त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. म्हणून आज सुद्धा दादांचं नाव आज रामराय आणि सगळ्यांच्या पर्यंत गेलेलं आहे. आणि अजून एक सोसायटीच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की माझे वडील तर 15 वर्षे या सोसायटीचे संचालक बॉडीत आहेत आणि त्याच्यापूर्वी एक सोसायटीच्या रोखात हांबा काहीतरी होते, त्यांच्याकडून चुकून काहीतरी विषय झालेला होता. पण ते आमच्या वडिलांनी ती समोर सांगितलं की बाबा असं दादा असं झालं, माझ्या नावावर चुकून ते रोखात हे झालेलं आहे, तर तेवढं माझं हे करा. तर लगेच तत्परतेने ते निर्णय घेतला आणि ती चूक दुरुस्त करून घेतली. म्हणजे अशा अनेक प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं, गावासाठी केलं, लोकांसाठी केलं. म्हणून आज गावाच्या विकासाच्या बद्दल बरंच म्हणलं तरी त्या पाणी टँकसाठी एक आपल्या गावाच्या पाणी विकासासाठी त्यांनी एवढी मोठी जागा दिली, MSCBची जागा दिली. म्हणजे असं योगदान दादांचं सगळ्यांपर्यंत आहे आणि गावाच्या विकासासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केलं एवढं बोलतो. आणि दादांना मी विनम्र अभिवादन करतो. आम्ही माझे 2 शब्द संपतो. अभिवादन करतो. निस्वार्थ सेवा कशी करावी हे जर ऐकायचं पाहिजे असेल तर आम्ही स्वतः पाहिलेलं आहे की सूर्यकांत दादांनी आज गावासाठी किती मोठ्या प्रमाणात निस्वार्थ सेवा त्या काळात केलेली आहे. आणि आत्ताची निस्वार्थ सेवा कशी चालली हे गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या लक्षात यायला लागली. सूर्यकांत दादांनी त्या काळात MSCB साठी गावाला लाईट नव्हती म्हणून MSCB साठी जागा दिली. तर नंतर परत कारखान्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर इथून आपल्याला अगोदर जावं लागत होतं कारखान्याच्या याच्यासाठी, तर त्याची पण सोय व्हावी म्हणून दादांनी ट्रस्टीची जागा कारखान्याला दिली. नंतर पाहण्यासंदर्भात आज 2026च्या पुढचा विचार दादांनी केला आणि सूर्यविजय हॉटेलच्या शेजारची स्वतःच्या पाहुण्याची जागा त्यांनी ग्रामपंचायतला पाणी सिंचन योजनेसाठी म्हणजे गावाला प्यायच्या पाण्यासाठी दिली. म्हणजे स्वतः म्हणजे कसल्या जमिनीची जागा असताना सुद्धा ती दिली. आणि आज तीच लोक कशा पद्धतीनं त्याचा वापर करतील आणि गावाला किती मोठ्या भ्रष्टाचारी स्वरूपात विळख्यात टाकले. कारण मला म्हणजे वाईट वाटतं याचं की सूर्यकांत दादांनी टोटली राजकारण जे केलं ते 100% निस्वार्थ सेवेने केलं.
म्हणजे कुणाच्या 5 रुपयाच्या मिंद्यात दादा कधी राहिले नाहीत की चहाच्या मिंद्यात राहिले नाहीत. पण आजचं राजकारण कसं चाललंय हे वेळापूरकर सगळी जाणतात. कारण आता टोटल गावात जर दादांना वरून बघत असतील तर दादांना इतकं वाईट वाटत असेल की गावात काय परिस्थिती चाललेली आहे, गावातले रस्ते कसे, गावातले पाण्याला मला वाटते 2007 पासून आज तागायत गावाला पिण्याचं पाणी नाही. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आज गावात झालेली आहे. असा नेता पुन्हा होणे नाही असं मला वाटतं. म्हणून मी दादांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक आठवण म्हणून दादांची सगळ्यांना सांगतो की दादांचा विचाराचा वारसा, दादांच्या विचाराचा वारसा पुढे चालावा, दादांचे विचार घेऊन आपण पुढे चालावं. आता दादांनी इतके कामं केलेत की सांगता सांगता म्हणजे दिवस जाईल एवढी कामं केलेली आहेत काय साहेब. पण आता दादांचा वारसा विचाराचा घेऊन जर पुढे जात असेल तर एक वारसा म्हणजे त्या विचारानिमित्त जर बोलायचं झालं तर अजून ह्या गावाला पाणी नाही ना आपल्या शेतीला बाया पाणी नाही. मला आठवतंय दादांनी चौकात मोठं आंदोलन केलं, बापू मोठं पाण्यासंदर्भात मोठं आंदोलन केलं. पण ते आंदोलन त्यावेळेस सुद्धा चांगली आपलीच माणसं असताना सुद्धा आपल्याला पाणी मिळत नव्हतं. आज पण तीच अवस्था आहे. ज्यावेळेस आपल्याला पाणी येतं आणि आपण थांबलो जातो आपल्याला पाणी मिळत नाही. म्हणजे सूर्यकांत दादाच्या म्हणजे वारसा घेऊन आपण चाललेला आहे. जर दादा जरा रस्ता अडवत असतील आणि ठामपणे सांगत असतील की माझ्या गावाला पाणी पाहिजे, माझ्या शेतकऱ्याला पाणी पाहिजे, आज त्यांचा विचार घेऊन जर आपण इथं उभा थांबत असेल, त्यांचे स्मरण करत असाल, आपल्या एकामेकाला आपण बोलत असत, तर आज व्यापारी म्हणून शिडजी बियात आज तुमच्याकडे मका यायचं प्रमाण कमी झालंय. कारण आमच्या रानात पाणी नाही, आमचंच पिकाला झालंय तर तुम्हाला कुठनं मका घालू, तुमच्याकडनं ज्वारी वाढून न्यायची बारी आली आज आमची. तर सूर्यकांत दादाचा वारसा चालवायचा म्हणून आज भावांनो आपल्याला रस्ता रोको करायला लागेल. मग मेडिकल वाले असतील, सगळेच असतील भैया, म्हणजे तुम्ही सुद्धा व्यापारी म्हणून किंवा एक दुकानदार म्हणून इथल्या सगळं म्हणजे सूर्यकांत दादापाशी सगळी माणसं येत होती. व्यापारी येत होता, शेतकरी येत होता, पोलीस प्रशासक येत होतं, सगळे येत होतं साहेब. पण सगळ्याला न्याय मिळत होता. अजून पण गावाला न्याय नाही, सगळी बोरवरच चालू आहे. म्हणजे बोर घेतले लोकांनी, पाणी सोय नाही, सगळं आहे. पण शेतीची बी अवस्था तशीच आहे. तर माने साहेब आपण म्हणजे दादाचा वारसा म्हणून, विचाराचा वारसा म्हणून आपण म्हणजे भयाच्या माग आहे, अमरभाऊच्या माग आहे, बापूंच्या माग आहे. तर मी भयांना, बापूंना आणि अमरभाऊला सांगतोय की आता तुम्ही पाण्यासाठी काय तर करायला लागतंय. आता शांत राहून चालणार नाही. वर बीजेपीचं सरकार आहे, इथं बी आपलंच आहे सगळं, इथं बी आपलंच आहे, सगळं चालतंय चौकड. मग आपल्या पाण्याचं का चालत नाही मला विचारते ते अनेक जण की बाबा का चालत नाही तुमचं. तर ही माचमोरचा प्रश्न सुटला पाहिजे आणि सूर्यकांत दादाचा वारसा म्हणून आपण सगळेजण भयाच्या, अमरभाऊच्या, बापूच्या माग खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे. आणि हा प्रश्न भया लवकरात लवकर सोडवा अशी मला कळकळीची विनंती आहे. कारण तुम्ही फोन केला की सुटते. आपण जयाभाऊकडे जाऊ, कुठे बी जाऊ, पुण्याकडे बी जाऊ, पण एवढ्या गावाला का सगळे बरं का पाखरं सुद्धा आपली तळतळात द्यायला लागली. आपणच काय करत नाही, आपण काय करत नाही. दादानी केलं, आता आपल्याला काय तर करायला लागतं. दादाने संप केला, बाबा चला रस्ता रोको केला, आपण मागे गेलो. आज आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे एक निष्ठेने आम्ही तुमच्या मागे आहे. पाण्याचा प्रश्न तेवढा मार्गी लावा, आम्ही बी तुमच्या मागे आहे आणि आयुष्यभर मागे राहणार आहे. बरे हो ना हो, पण लढाई चालू ठेवली पाहिजे. पाण्याचा प्रश्न लय जिव्हाळ्याचा आहे, लय म्हणजे भयानक जिव्हाळ्याचा. आज उजळते तर काय राजकारण केलेलं आहे हो. दादानी जर राजकारण करायचं असलं तर आज तुमच्याकडे म्हणजे मर्चडीज गाडीतनं फिरला असता तुम्ही बाया. तुम्हाला सांगायचं म्हणजे पैसेच कमवायचे असते तर दादा मर्चडीज गाडीतनं फिरले असते, पोरं फिरली असते. पण एक सर्वसामान्यांसाठी काम करणारे जयंतीनिमित्त सर्व वेळापूरचे नागरिक साहेब, दादांनी स्वतःच्या आयुष्यात फक्त गावासाठी रात्रंदिवस दार उघडे ठेवून कोणाची अडचण असली कधी रात्री 12 वाजता काम केलं.
पाण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली, दवाखान्यासाठी दिली, शाळेसाठी दिली. आणि एकच त्याचा गुणधर्म होता की जनतेचं काम करणं. कोणाचं घडलं असेल तर त्याला ताबडतोब मदत करणं आणि कोणाच्या चहाची अपेक्षा न ठेवता, एक नाव पैसा न घेता जीवनभर काम केलं. एवढं पूर्ण भाषेत पुरं पडलं.